सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। दिनांक 11 एप्रिल 2025 रोजीचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक पत्र आहे। या पत्राचा विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 करिता ऑनलाईन नाव नोंदणी करण्याबाबत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी कशा प्रकारे करायची आहे, त्यासाठी कोणती नियमावली असणार आहे, नाव नोंदणी आपल्याला किती तारखेपर्यंत करायची आहे, नाव नोंदणी केल्यानंतर प्रशिक्षण ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे, तसेच प्रशिक्षणासाठी शुल्क किती भरायचे आहे आणि ते कसे भरायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। उपरोक्त संदर्भीय दिनांक 20 जुलै 2021 शासन निर्णयानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणीसाठी पात्र होण्याकरता वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे। संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सहनियंत्रणाची जबाबदारी ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे आहे। यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे। या पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय तसेच कला व शारीरिक शिक्षक मान्यता प्राप्त या 4 गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी पुढील दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करावी। तर वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठीचं नियोजन आणि सहनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे आहे आणि त्यानुसार आपल्याला ऑनलाईन नाव नोंदणी करता परिषदेने पोर्टल विकसित केलेला आहे आणि या पोर्टलवर आपल्याला प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय, कला व शारीरिक शिक्षण अशा 4 गटातील पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करता येणार आहे। त्याबाबत काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना आपण समजून घेऊया। पहिली सूचना आहे प्रशिक्षणाच्या नाव नोंदणी करता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रशिक्षण या टॅब मधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून ही प्रक्रिया आपल्याला सुरू करायची आहे। त्यानंतर पुढील सूचना आहे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत एकूण 12 वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे। जर आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करायची असेल तर 30 एप्रिल 2025 पर्यंत आपली सेवा एकूण 12 वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे आणि निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी करता दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत एकूण सेवा 24 वर्षे होणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर 4 प्रशिक्षण नोंदणीचा दिनांक आहे 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून तर दिनांक 25/4/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला नाव नोंदणी करता येणार आहे। त्यानंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही, हे देखील आपण लक्षात घ्यायचे आहे। पुढे 5 सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामधील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत ते घेण्यात येणार आहे। या प्रशिक्षणासाठी पुढील प्रमाणे 4 गट करण्यात आले आहेत। पहा, पहिला गट आहे प्राथमिक गट, यामध्ये 1ली ते 4थी पर्यंतचे शिक्षक, त्यानंतर 1ली ते 5वी पर्यंत शाळा असणारे शिक्षक, 1ली ते 7वी पर्यंतचे किंवा 1ली ते 8वी किंवा 6वी ते 8वी अशा प्रकारे शिक्षकांचा गट असणार आहे। त्यानंतर दुसरा गट आहे माध्यमिक गट, यामध्ये 9वी ते 10वीला शिकवणारे शिक्षक असणार आहेत। त्यानंतर तिसरा गट आहे उच्च माध्यमिक गट, यामध्ये 11वी व 12वी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा समावेश असणार आहे आणि चौथा गट आहे अध्यापक विद्यालय गट। अशा प्रकारे प्रशिक्षणासाठी एकूण 4 गटामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे। तसेच मान्यता प्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करायची आहे। 7 नोंदणी करण्यापूर्वी सोबत देण्यात आलेले SOP तसेच प्रशिक्षण व्हिडिओचे अवलोकन करूनच नोंदणी करावी। तर आपल्याला नाव नोंदणी करायची आहे त्यापूर्वी आपल्याला जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे संपूर्ण प्रक्रिया कशा प्रकारे करायची आहे याबाबत मार्गदर्शन दिलेले आहे, तसेच व्हिडिओ देखील आहेत, ते आपण पाहूनच नोंदणी करायची आहे। 8 प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करण्याआधी आपली माहिती शालार्थ, सेवार्थ BMC पोर्टलवर जाऊन अचूक असल्याची खात्री करावी। जर काही दुरुस्ती असेल तर आधी शालार्थ, सेवार्थ आणि BMC पोर्टलवर वैयक्तिक माहिती अद्ययावत करूनच नंतर आपल्याला नाव नोंदणी करायची आहे। 9 शालार्थ, सेवार्थ BMC प्रणालीवर अद्ययावत करायची माहिती आपल्याला खालीलप्रमाणे दिली आहे। यामध्ये आपल्याला स्वतःचे नाव ते देवनागरी लिपीमध्ये पाहिजे, लिंग असेल, जन्मदिनांक असेल, पदनाम, UDIS नंबर, जिल्हा, तालुका, शाळा व्यवस्थापन प्रकार, नियुक्ती दिनांक, शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक, व्यावसायिक अर्हता, सेवा कालावधीत व्यावसायिक अर्हता वाढवली असल्यास आणि शैक्षणिक अर्हता ती देखील सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता वाढवली असल्यास, मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID सर्व माहिती आपल्याला शालार्थ, सेवार्थ किंवा BMC प्रणालीवर काय करायचे आहे अद्ययावत करायचे आहे। 10 प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करतेवेळी आपला अचूक शालार्थ, सेवार्थ, BMC ID, ईमेल
ID व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवायची आहे. 11. आपण नोंदणी करत असताना आपल्या सेवार्थ आणि BMC या पोर्टलवर नोंदवलेल्या ईमेल ID वरच OTP येईल व प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून नोंदणी पूर्ण करायची आहे. तसेच आपल्या शालार्थ, सेवार्थ आणि BMC या पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर आपल्याला OTP येईल व प्राप्त OTP नोंदवून नोंदणी पूर्ण करायची आहे. त्यामुळे ईमेल IDचे आणि मोबाईल क्रमांकाचे व्हेरिफिकेशन होणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावरच प्रशिक्षणाच्या अद्ययावत सूचना येणार आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 12. नोंदणी प्रक्रिया अंतिम करण्यापूर्वी आपल्या भरलेल्या संपूर्ण माहितीची आपण काळजीपूर्वक पडताळणी करायची आहे. आपण निवडलेले प्रशिक्षण गट जे आता आपण वर पाहिले, प्राथमिक असेल, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय व प्रशिक्षण प्रकार म्हणजेच वरिष्ठ किंवा निवड, यास पूर्णपणे आपणच जबाबदार असणार, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. या प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय, सूचना व मार्गदर्शनपर संदर्भ साहित्य किंवा व्हिडिओ सर्व आपल्याला www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. शिक्षणासाठी ज्या काही सूचना असतील त्या देखील सूचना आपल्याला या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 14. या प्रशिक्षणासाठी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यासाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई हे जिल्ह्यासाठी प्रमुख अधिकारी असतील. पुढे 15. इंटरनेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI पेमेंट या माध्यमातून आपल्याला प्रशिक्षण शुल्क भरायचं आहे. 16. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी 2000 रुपये आपल्याला शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. त्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग किंवा UPI पेमेंटचा देखील वापर करू शकणार आहात. एकदा भरण्यात आलेले प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत आपल्याला परत मिळणार नाही. त्यामुळे आपण परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करायचा नाही. त्यामुळे प्रशिक्षणासाठी जी आपण स्वतःची माहिती भरत आहोत ते आपण काळजीपूर्वक भरायची आहे. 18. ज्या कालावधीत प्रशिक्षणासाठी शुल्क जमा केले आहे त्याच कालावधीसाठी ते मर्यादित असणार आहे. 19. प्रशिक्षण नाव नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नाव नोंदणीची ऑनलाईन जी रिसिप्ट असणार आहे म्हणजेच पावती असणार आहे त्याची PDF आपल्याला काय करायची आहे, जतन करून ठेवायची आहे. पावतीवर आपण नमूद केल्याप्रमाणेच प्रशिक्षण गट व नोंदणी क्रमांक इत्यादी तपशील असणार आहे. सदरची सर्व माहिती प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणार आहे आणि सदरची पावती आपल्या नोंदणी केलेल्या ईमेलवर देखील आपल्याला उपलब्ध होणार आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे. 20. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल ID वरून आपण gradetraining@ma.ac.in या ईमेल ID वर काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. 21. नोंदणी केलेल्या शिक्षकाचे गटने हे प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल. ऑफलाईन प्रशिक्षण आयोजनाचा कालावधी हे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पत्राद्वारे स्वतंत्ररित्या आपल्याला कळवण्यात येणार आहे. तसेच वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी आपण वेळोवेळी www.maa.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. 22. प्रशिक्षण वर्ग हे मराठी माध्यमातून होणार आहेत, तथापि वाचन साहित्य आपल्याला मराठी व्यतिरिक्त इंग्रजी आणि उर्दू माध्यमातून देखील उपलब्ध असणार आहे. आपल्या चारही गटातील शिक्षक संवर्गाला काय करायचे आहेत, अवगत करून द्यायचे आहेत, त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत. तसेच सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नाव नोंदणी करण्यासाठी अवगत करायचे आहे आणि प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी आपल्याला खाली काही क्रमांक दिलेले आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 करता ऑनलाईन नाव नोंदणी कशा प्रकारे करायची आहे, त्याची नियमावली काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.